नमस्कार. नीलम रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण टोमॅटोपासून अगदी वेगळ्या प्रकारची टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटोची रस्सा भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी 9 ते 10 टोमॅटो अशा मोठ्या आकाराचे थोडेसे कापून घेतलेले आहेत. एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला, लसूणची पेस्ट, जिरे, धने पावडर आणि कोथिंबीर थोडीशी जास्तीचीच कापून घेतलेली आहे. कारण जेवढी जास्त कोथिंबीर टाकली तेवढी ही भाजी खूपच चविष्ट लागते. आपल्याला आता टोमॅटो हे हलक्या हाताने थोडेसे चोळून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यामुळे टोमॅटोची भाजी ही आंबट लागत नाही. अर्धा चमच हळद, 1 चमच लाल तिखट, 1 चमच गरम मसाला आणि थोडेसे शेंगदाणे सुद्धा या भाजीसाठी आपल्याला लागणार आहेत. आता मी कढईमध्ये तेल चांगले गरम झाले की कांदे टाकून घेणार आहे. आपल्याला ज्या प्रमाणात तेलकट आवडत असेल त्या प्रमाणात तेलाचे प्रमाण आपण घ्यायचे आहे. ह्या भाजीसाठी दुसऱ्या बाजूला मी गॅसवर पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेले आहे. कांदे थोडेसे करपून झाले की आपल्याला लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे. लसूण आणि कांदे चांगले करपून झाले की वरून आपल्याला थोडेसे शेंगदाणेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत. शेंगदाणे टाकल्यामुळे भाजी खाताना खूपच क्रिस्पी लागतात. शेंगदाणे आपल्याला फोडणीमध्ये चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत. कांदे आणि शेंगदाण्यांना चांगला तांबूस रंग आला की वरून आपल्याला अर्धा चमच जिरे टाकून घ्यायचे आहे. जिरे टाकून थोडेसे परतून झाले की वरून आपल्याला अर्धा चमच धने पावडर टाकून पुन्हा चांगले परतून घ्यायचे आहे. हे सर्व साहित्य चांगले परतून झाले की वरून आपल्याला 1 ते 1.5 चमच लाल तिखट, 1 चमच गरम मसाला, अर्धा चमच हळद टाकून चांगले परतून घ्यायचे आहे. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकून घ्यायचे आहेत. मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून झाले की वरून आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि कोथिंबीर टाकून पुन्हा चांगले परतून घ्यायचे आहेत. आता आपण टोमॅटो जे आपण स्वच्छ धुवून घेतलेले होते त्याच्यातील पाण्याचा निचरा करून ते टोमॅटे टाकून घ्यायचे आहेत. हे टोमॅटोचे काप आपल्याला थोडेसे मोठ्या आकारातच कापून घ्यायचे आहेत. कारण बारीक असले की ते लवकर शिजतात आणि आपल्याला ह्या भाजीमध्ये थोडेसे पाणी टाकायचे असल्यामुळे टोमॅटोचे मोठे काप करायचे आहेत. आता थोडेसे चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, लायकोपीन, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्याची क्षमता टोमॅटोमध्ये असते. शरीराचे वजन कमी करायचे असेल तर टोमॅटो हा खूप फायदेशीर असतो आणि उपाशीपोटी खाल्ल्यानंतर खूपच फायदा होतो. मसाले टाकून परतून झाले की आपण थोडेसे 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून टोमॅटो वाफवून घेतलेले आहेत. त्यामुळे मसाल्यांनी चांगले तेल सोडलेले आहे. आता आपल्याला 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी टाकून घ्यायचे आहे. तुम्हाला अजून रस्सा हवा असेल तर अजून थोडे तुम्ही पाण्याचे प्रमाण वाढवू शकतात. तुम्ही टोमॅटोची ही भाजी माझ्या पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा. आता मी वरून थोडेसे शेंगदाण्याचे कूटसुद्धा टाकून घेतलेले आहे आणि 4 ते 5 मिनिटांसाठी मंद आचेवर झाकण ठेवून दिलेले आहे. टोमॅटोची आपण नेहमी चटणी करत असतो, पण त्यापेक्षा आपण अशा प्रकारे भाजी बनवली तर तोंडाला नवीन काहीतरी वेगळी चव येते आणि आपण 1 पोळी खात असाल तर 1 पोळी नक्कीच जास्त खाऊ. जाडसर काप असल्यामुळे ह्या भाजीमध्ये टोमॅटो लवकर शिजत नाही आणि ही भाजी खूपच चविष्ट लागते. आता आपली गरमागरम चविष्ट आणि चमचमीत टोमॅटोची भाजी तयार झालेली आहे आणि आता ती एका डिशमध्ये सर्व करून घ्यायची आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, एक सबस्क्राईब आणि एक कमेंट मात्र नक्कीच करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्यामुळे तुमच्या सर्वांचे मनापासून आभार.